भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार होणाऱ्या पावसामुळे पुणे शहर जिल्हा परिसर भागात रेड अलर्ट तर ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट अशा विविध इशाऱ्या अन्वये सूचित करण्यात आलेले आहे। त्यानुसार पुणे शहरात जोराचा पाऊस सुरू असून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे। याबाबतची सूचना म्हणून वडिवळे धरण, आंध्र धरण, जाधववाडी धरण यांच्या सांडव्यावरून अनुक्रमे कुंडली नदी म्हणजेच इंद्रायणी नदी पात्रात चालू असलेला 6780 क्युसेस निसर्ग नंतर तो कमी करून 3170 केसेस विसर्ग सुरू करण्यात आला। त्यानंतर 390 विक्रीस वाढून 4050 केसेस विसर्ग आंध्रा धरण सुरू झाला। तसेच जाधववाडी तलावद्वार विरहित असून धरणाच्या सांडून चालू असलेला विसर्ग 2320 किंग 2017 विसर्ग चालू आहे। याचा परिणाम पुराच्या पाण्याच्या एकत्रित परिणाम हा इंद्रायणी नदीवरील देवहूत ते तुळापूर हे बंधारे दरम्यानच्या छोट्या पुलावर मोठ्या प्रमाणात झाला असून आळंदीच्या इंद्रायणी नदीने पाण्याची पातळी सोडली। याबाबत आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकालीन अधीक्षक विष्णुकुमार शिवशरण, अग्निशामक विभागात प्रमुख प्रसाद बोराटे, कार्यालयीन कर्मचारी महेश नाना घुंडरे, विनायक सोळंकी या सर्वांच्या माध्यमातून धरणातून होणारा विसर्ग पाहता आळंदी नगर परिषद अग्निशामक दलाचे जवान इंद्रायणी घाटावर विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। याबाबत दिवस रात्र इंद्रायणी घाटावरील विविध भागात सतर्कतेच्या सूचना आणि माहिती घेण्याचे काम सुरू असून याबाबत मेगाफोन वरून सतर्कतेच्या सूचना देतानाची कसरत आळंदी नगर परिषदेकडून केले जात आहे। याबाबत नागरिकांनी घ्यावयाच्या काळजी आणि सतर्कता याच्या सूचना दिल्या जात आहेत। पाऊस कमी जास्त झाल्यानंतर येणाऱ्या परिस्थितीबाबत आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे विशेष माहिती घेत असून दिवस रात्र त्याबाबत सतर्कता पाळण्यासाठी कार्यक्षम रीतीने परिस्थिती हाताळत आहे। तसेच आळंदी पोलीस स्टेशन यांच्याशी अडचणीच्या वेळी संपर्क करण्याचे आवाहन दिले जात असून आळंदी पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी याबाबत काळजीपूर्वक लक्ष देत असल्याची माहिती आहे। तसेच रात्रीच्या वेळी पाणी जवळ जाऊ नये, नदी किनारच्या लोकांनी दक्षता घेत पाण्यापासून दूर राहावे असे सूचना आळंदी नगर परिषदेमार्फत दिले जात आहेत। न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास, आळंदी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर